गडचिरोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्याचं समोर आलंय। कौटुंबिक वादातून हत्या करण्यात आली आहे। हत्या केल्यानंतर त्याने नातेवाईकांसोबत वडिलांचा शोध घेण्याचं नाटक केले, पण त्याचा हा बनाव टिकू शकला नाही। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ही घटना आरमोरी तालुक्यातील पालोरा येथे 12 एप्रिल रोजी घडली आहे। देवाजी आडकू धकाते, वय वर्ष 65, राहणार ताडुरवार नगर, आरमोरी या प्रकरणातील हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे। तर आरोपी मुलाचं नाव योगेश देवाजी धकाते, वय वर्ष 25 असे आहे। धकाते कुटुंबाचे पालोरा गावाजवळ वीटभट्टी असून तेथे ते दोघे पिता पुत्र दिवसभर काम करायचे। 5 मुलींच्या नंतर योगेशचा जन्म झाला होता। 5ही मुलींचे विवाह झालेले असून योगेशचाही वर्षभरापूर्वी विवाह लावून दिला होता। योगेश लग्नानंतर आई वडिलांसोबतच एकत्रित राहत होता। त्याची पत्नी गर्भवती होती, त्यातच वडील किरकोळ कारणांवरून रागावत असत। शिवाय गर्भवती असूनही तिला काम सांगायचे। ही बाब योगेशला खटकत होती। यातून पिता आणि पुत्रामध्ये खटके उडत होते। वडिलांना अद्दल घडवण्यासाठी त्याने त्यांच्या हत्येचा कट रचला। दोघे पिता पुत्र अंधार पडल्यानंतर वीटभट्टीवरून रोज घरी येत होते। 12 एप्रिल रोजी त्याने वडिलांच्या आधीच घराचा रस्ता धरला। सायंकाळी 7:30 वाजता वडील घराकडे पायी परतत होते। पालोरा गावाजवळच्या बोगद्यानजीक वडील पोहोचताच तेथे आधीच दबा धरून बसलेल्या योगेशने त्यांच्यावर पाठीमागून कुऱ्हाडीने वार केले। यावेळी वडील मुलगी निकिताशी फोनवरून बोलत होते। हल्ल्यानंतर मेलो रे म्हणत ते जोरात ओरडले। मुलीचे काळीज हेलावले, मात्र तिच्यासाठी पित्यासोबतच हा संवाद शेवटचा ठरला। तिने तातडीने शेजाऱ्यांना फोन करून माहिती दिली। वडिलांना संपवून रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह योगेशने घर गाठले। पाण्याने कुऱ्हाड धुतली। आई कमलबाई, चुलत भाऊ रुपेश सोबत वडिलांना शोधण्याचं त्यानं नाटक केलं। अखेर बोगद्याजवळ वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला। पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी घटनास्थळ गाठले, मात्र यावेळी योगेशच्या हालचाली संशयास्पद होत्या। त्यामुळे संशयाची पहिली सुई त्याच्या दिशेने वळली आणि अखेर चौकशीत त्याने सर्व हकीकत सांगितली। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे।